खात होतो, कितीतरी शिव्या खाल्ल्या, पण मी म्हणलं होतं राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील. याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली. त्यावेळेस एस.एल. कुलकर्णी, अशोक खेडकर हे काही अधिकारी होते, निनाळे नावाचा सर्वेअर होता, सगळं मोडून तोडून टाकलं. माझी नडगी फुटली. 400 लोक वरून दगड मारतायत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता, तो मी सुरेश धस होतो. परंतु नंतर मी या सगळ्यांची साहेब मन जिंकली. मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब, राहिलेले पैसे. आणि ज्या 191 हेक्टरच्या लोकांनी, मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार, ते आपल्याला आणि एसीएस साहेबाला बोलेल, तेवढा एक 191 हेक्टरचा मार्ग काढा, एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो. आणि साहेब, याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत 2013च्या पुढं फडणवीस साहेबांनी मदत केली, रामदास कदम या खात्याचे मंत्री होते, मला वाटतं ते खातं आता पंकजाताईंकडे आहे, त्या खात्याने मदत केली, त्याच्या परवानगीच्या बाबतीत मदत केली. आणि अध्यक्ष महोदय, म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, आदर साहेब, कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नये अशी अवस्था माझी झाली. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, जवळपास 2014ला मी पडलो तर 2024 पर्यंत या खुंटेफळ साठवण तलावावर तुम्ही जे बसलेला आहात याच्यात फक्त 2% काम झालं आणि मी निवडून आल्यावर 23% काम झालं आत्ता. आणि हे काम का झालं? देवेंद्रजी फडणवीस फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते आणि एसीएस साहेबांना आपण सांगितलं, कपूर साहेब मला माहिती नाही, सीडीओ सेक्शनची मान्यता सुद्धा एका दिवसात दिली पाहिजे, महाराष्ट्रातला पहिला पंपिंग मशिनरी असेल ज्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि एसीएस एका दिवसात परवानगी मिळाली. आणि हे एवढं मोठं काम साहेब 40% काम झालंय. आणि तुमच्या हस्ते बोगद्याचं सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे. आमची विनंती आहे, आपण साहेब 300 कोटी दिले, एका शब्दावर दिले, रिअप्रोप्रिएट करून दिले. 71 कोटी रुपये खुंटेफळ आणि कुंभेफळ या 2 गावाला लागतायत. बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना, शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. तेवढे पैसे आपणच दिले साहेब. आपण स्वतः म्हणजे ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं बिनधास्त, सुरेश धस तुम्हाला 300 कोटी दिले आणि ते रिअप्रोप्रिएट करून दिले सुद्धा. त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आदरणीय साहेब विठ्ठलराव तांदळे यांचा एक सत्कार करायचा आम्हाला, तो तुमच्या भाषणाच्या आधी करू एकच. आणि साहेब 23.66 पैकी 7 TMC पाणी आम्हाला दिलंय. उर्वरित प्रकाश दादा, 1 मिनिट, माझा मुद्दा तो आहे. 23.66 पैकी 7च TMC मराठवाड्याला दिले, त्यातलं 1.68 आम्हाला आलं. पोलावरमच्या अगेन्स्ट 7 TMC पाणी अजून तिकडेच अडकवलंय, ते एक दिलं. 9.66 दिलं. तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले 5 तालुके कायमचा विषय मिटणारे. आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे. आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही. म्हणजे मला 4 TMC मिळालं तर पलीकडे जाता येईल. आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे, तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब.
मी खरंच लाडका आहे साहेबांचा. साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत.